का आलेला चाण्याचा या कडाप्पर काय आता दवामुळे परिस्थिती बघा काय कलमांची झाली ती पूर्ण खार पडलो. पोरं का शाळेतून अभ्यास करतात. कितवी तास रे तुम्ही? हा कितवी तास? अरे कितवी तास विचारतोय? आणि तू? तुम्ही दोघं तिसरीत? तू पाचवीत? कितवी पर्यंत आहे शाळा? 5वी पर्यंत. चौथी वालो. किती पोरं आज? 4च जण. मग आता 4च जण. 4 जणांसाठी एवढे 3 वर्ग. मग हा बालवाडीवाले पोरं किती आहेत? बालवाडीवाले किती आहेत? 2. मग तुम्ही घरी अभ्यास नाही करत? खेळू मग समजत नाही. मग तू काय करता इथं? अरे मग तू काय करता इथं? दाखवत वाच मत. इंग्लिश भारी आहे तुझा. शब्द शुद्ध लेखे इंग्लिश मध्ये पण लिहतास? होय. नाव काय रे तुझा? आणि तुझा? तुझा बाय? सारिका. शाळा बघा मस्त पैकी सजवलेली. चला टाटा बाय बाय. सारिका बघा कसा बाय बाय करता. प्राणी व त्यांचे पिल्ले राष्ट्रीय पत्रिके डेव्सविक आणि तिकडे मंथ. हे बघा इकडे मस्त. तर इकडे आता आपण आलोय बागेमध्ये. शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. आज मस्तपैकी ऊन पडलंय. कालचा ब्लॉग बघितला असेल. काल पाऊस मस्तपैकी रात्रभर लागत होता चाबूकमध्ये आणि आज बऱ्यापैकी आहे वातावरण क्लिअर केलं आहे. तर आपण जस्ट आलो तर जाऊन डोंगरामधून एक फॅमिली होती त्याला घेऊन आलो आहे इकडे. तर तो फॅमिलीवाला फिरतो इकडे. आता बघूया काय माहीत त्याचं कसं काय होतं ते. असो जाऊ दे. तर आपण आपल्या ध्येयाकडे काय होतं तिकडे जाऊया. कारण तिकडे ते हात बोलतात बसून. कारण कॉल केला होता तर कॉल केल्यानंतर समजण्यात आलं तिकडे काय काम चालू नाही. तर जाऊ बघूया आधी जाऊन आणि जरा दांडकवूया. त्याच्याशिवाय ते ऐकण्यातले नाही. तर आज झालेलं वातावरण क्लिअर त्याच्यामुळे आज काय पाऊस नसतलो. हे बघा इकडे डबल फूट बघ. इकडे परत झाले होती तशी डबल फूट. कारण आज बघू शकता इकडे कसं पूर्ण मोकळं मोकळं आहे ढग. कालच्यासारखं नाही. काल कसं पावसाने पूर्ण वातावरण केलं तर पावसाचं ना, तसं आज नाही. आज बऱ्यापैकी आहे. तो बघा तिकडे फॅमिलीवाला येतोय. आपण इथं पोचलोय केलोशनला आणि हे बघा किती 1, 2 आणि 3च कलम केलेले. 7:30 वाजल्यापासून 10:30 पर्यंत. गेड़ा सिंह है ना, गेड़ा सिंह. हाँ मालूम है 6 बजे. कितने बजे आए तो 6 वाजता येऊन 3च कलम झालेत. 7:15 बजे आया. मी नसलो ना की ही अशी परिस्थिती असते. हा गेड़ा सिंह आहे ना, हा त्याच्यामुळे अशी परिस्थिती झाली.
हिंदी काय बोलायचं हिंदी? हा मराठीमध्ये ब्लॉग बनवते त्याच्यामध्ये हिंदी काय बोलायचं? होय काय बोलायचं आता गेडा सिंगला. गेडा सिंग तुम मेंढक का ये लगा के लो. गेडा सिंग आहे ना तो बकरीच्या डोळ्याला त्यांना ना एका डोळ्याचा प्रॉब्लेम आहे गेडा सिंगला. तर त्याच्यामुळे ते किसका लगाने वाले हो आप? कुत्ते का लगाने वाले? बकरीचं लावणार आहे. तर आता बघूया बकरीचं लावतात की मेंढक का लावतात की कुत्ते का लगाता है. कुछ भी लगाओ पर लगाओ ठीक है, पर आम मत तोडो. हा 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 लावून टाका पण आंब तोडू नका. हा ए गोवेन ए चुप बैठ अभी ज्यादा ये मत कर बकचोदी मत कर. गोवेन हुआ हे बघा हे कालपासून ह्याच काल भरते यांना आजचा दिवस पण जाईल. एक इकडे आहे एक इकडे आहे. ही बाजू आहे ना ही बाजू त्याने पूर्ण केलं नाही. आता ही बाजू आहे. ते कितने बजे चढ़ा था ऊपर गोविंद? कितने बजे चढ़ा था ऊपर? कुछ तो शर्म कर हाँ? अरे कुछ तो शर्म कर रे. 8 बजे चढ़ा पूरा पक्का 8 बजे चढ़ा. कुछ तो शर्म कर. कुछ शर्म नहीं पक्का 8 मुझे कॉल कितने बजे आया था? कॉल कितने बजे आया था मुझे? सब बैठे ले बोला तो नहीं वो फट्टू ने कॉल किया था इसलिए मैं बोला कि मैं नहीं आ रहे हो तो गेड़ा सिंह खुश हुआ. हाँ मैं नहीं आ रहा है ना तो आज आराम मिलेगा. क्या गेड़ा सिंह आज धुआं निकलता है. चलो पूरा अब भी होना मांगता है ये पाइपलाइन पूरा. 2 घंटा आराम किया ना बुड्ढन. हाँ ये हुआ तेरा पेड़े तो क्या कर रहा है ऊपर बैठ के? हाँ चल फटाफट पेड़ करो और आगे बढ़ो. चलो अभी 5 मिनट भी रेस्ट नहीं है. हाँ सुबह से वही किया काय रे सकाळपासून तेच केलंय. काय काय खरोखर क्या मोह राहिला बहुत है. एक पेड़ नहीं हुआ है तेरा सुबह से. मेरे को मालूम है. देखा सुनो मैं क्या बोलता है मी वयाने कमी आहे पण मला अनुभव जास्त आहे. समज में आया. मी इकडचा स्थानिक आहे. मी काय अलिबाग वरून नाही आलोय. अलीबाग से नहीं आया मैं. मुझे जो हल्के में ले रहे हो तो फिर मेरे को मालूम है क्या सही चल रहा है कुछ नहीं क्या नहीं. हाँ सही चल रहा है. वो देखो उधर का आम का रखा है. ये देखो ये इधर ये ऊपर देखो टहनी पे वो उधर आम का रखा मोवर हो. फिर ऊपर 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 आम किधर है? ऊपर किधर है? फिर ऐसा ही काम चल रहा है. कल काटा तो अभी फिर से आया नया. वो कल का ही है तो काटा तो फिर से वो जिंदा हुआ ना. हाँ मालूम है. नहीं काटा हुआ फिर से जिंदा हुआ. और आगे भी है एक इसलिए बोलते हैं मेंढक का आग लगाओ बराबर दिखेगा. और है आगे ऊपर. ह्यो पोर बघा. ह्यो पोरा ना प्रामाणिक पोरा काम ना चोख करता. जेव्हा त्याला बसवायचं असतं तेव्हा तो बसता 5 मिनिटं असं नाही पण उगाच तरी बोलून घेता. हाँ ऊपर टेनी पे. फिर
तर बघता बघता हा पट्टा देखील आज पुरा होईल. वाजले दुपारचे 2. जेवलो वगैरे मस्त वगैरे आणि सर्वांना आलोय. तेरा हुआ पेड़ हुआ तो चल आगे ये बडा वाला ले. सर्वांना उठवलं. आम्हाला देखील इथे लावलेलं आहे. तर असंच एक आपलाचा व्हिडिओ तो 1 वाजता अपलोड होतो, माहीत असेल तुम्हाला, 1चा टायमिंग आहे. तर असंच एक बघता एक कमेंट वाचली. एका दादाने कमेंट केली की हा मोहर तोडता तो त्याचं म्हणजे त्याचे हे घेत नाही का, कणी घेत नाही का त्या मोहरचा, मग का तोडता, कशासाठी, म्हणजे असं मोहर कशाला तोडता. उदाहरणार्थ म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा की हा मोहराचं तुम्ही पीक घेत नाही का. जर त्याचं समजा हा जर मोहराचं आम्ही पीक घेतलं ना, तर हा आंबा जाईल मेला तुम्हाला तर माहीत आहे मार्केट पण नसतं. आणि नंतरला मार्च एप्रिलला ना, नंतर एंडला एक मास असते, ती मास फिरत असते. ती मास आंब्याला टोचते आणि त्याच्यामुळे आंब्यामध्ये आतमध्ये ना समजत पण नाही जंतू निर्माण करते. जर आम्ही आता मोहर ठेवला आणि तो आंबा जर एंडिंगला गेला, मेला, त्याच्यातून आपल्याला काहीच नाही, फक्त म्हणजे काहीच भेटू शकत नाही त्याच्यातून. जर एकदा ती मास फिरायला लागली ना, मग ती मास पूर्ण वाट लावते आंब्यांची. त्याच्यामुळे हा मोहर ठेवत नाही. आणि हा मोहराचं जर एंडिंगला आंब्याचा पण काहीच उपयोग नाही, मार्केट पण नसतं, मार्केट भाव पण नसतं, तुम्हाला तर माहीतच असेल, मार्केट पण नसतं. त्याच्यामुळे हा मोहर ठेवून उपयोग काय. हा जर मोहर जर कुठला नाही, हा नवीनवाला मोहर, तर जी पहिली कणी आहे, ही बघा, ही तर कणी आहे, ही वाली जी कणी आहे ना, ती मग घळून टाकणार. एकदा का मोहर फुलला, आता हे बघा, हे इकडे खुट्ट आहेत ना, ही तिसरी वेळ आहे, तिसरी का चौथी वेळ आहे इथे ह्या का खुट्ट आहेत. जो आता तो मोहर फुलला आहे पूर्ण. कारण कसं माहिती आहे, सर्वच हँडल होत नाही. मोहर फुलल्यामुळे ना जे छोटे छोटे आंबे आहेत ना, ते गळून जातात आहे. त्याच्यामुळे हा मोहर खुटावा लागतो. आणि ठेवून पण उपयोग नाही, ठेवला तरी पण तो मेला आंबा जाईल, मेच्या एंडिंग नंतर पाऊस सुरुवात होतो. एकदा का पाऊस पडला, वरून जर काळा पडला की त्याला मार्केट नसतो. आणि एक की एकदा ती मास फिरायला लागली तरी पण त्याचा त्या आंब्याचा शून्य उपयोग आहे, शून्य. त्याच्यातून काहीच भेटत नाही, ना की फवारणीचा खर्च होत, ना की कसलंच काय. एकदा ती मास फिरायला लागली की तो आंबा पूर्ण नाशिवंत करून टाकतो ती मास. त्याच्यामुळे जी काय आहे पहिला मारा तोच वाचवायचा आहे, हाच हेतू आहे. त्याच्यामुळे भले 1 पेटी का होईना, एवढं मोठं असलं जरी कलम ना, 1 पेटी का होईना, मोहर फुटून टाकतोय आम्ही पूर्णपणे. अजून काय असेल क्वेरीज तर नक्की विचारा. पण जरा बरं वाटतं, तुमच्या ह्या प्रश्नांमुळे मला अजून ऊर्जा मिळते की व्हिडिओ बनवायला, की यांना जे मला आहे ते तुमच्यापर्यंत पोचवतो. तुमच्याकडून पण मला काही शिकायला भेटतं. जर काही चुकत असेल, काय असेल, तर नक्की कमेंट करून सांगा, आपण त्याच्या सुधारणा देखील करू. बरोबर ना. काय चुकत असेल तर सुधारणा देखील करा. बरोबर प्रेम. हां. आणि जर काय असेल तर तुम्ही देखील सांगा, तुमच्याकडूनही मला शिकायला भेटेल. ओके. तर जाऊया आपण पटापट यांच्याकडून कामं करून घेऊया. नाही तर हे सकाळी नसल्यामुळे ना असे टिंगळणं करत असतात. ह्याच्यानं पायाला लागले तरी पण हा बघा काम कसं करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय, वरती पण चढतोय. पायाला त्याच्या लागले, पायाला त्याच्या हे टाके किती पडलेत? 7 टाके पडले त्याच्या पायाला. तरी पण तो नेपाळी काम करतोय. हा एकटाच नेपाळी आहे, बाकी सर्व उत्तराखंडवाले आहेत.